नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, लहानपणी 2-4 भावंडं असतील. या भावंडांचं प्रेम, लहानपणी एखाद्या भावंडाला ठेच लागली, एखादा भाऊ ओरडत असेल तर दुसऱ्या भावाला रडू येतं. एखादा भाऊ खाली पडला तर तो त्याला घाईघाई उचलतो. लहानपणी एकमेकांना घास भरवणं, एकमेकांना मदत करणं, एकमेकांना शाळेत पोहोचवणं, अगदी एकमेकांचा होमवर्कसुद्धा करणं हे पाठचे भाऊ, सख्खे भाऊ करत असतात. आणि अतिशय प्रेमानं मग अगदी आपल्या शालेय जीवनामध्ये असेल किंवा व्यावहारिक जीवनामध्ये असेल किंवा आपण जिथं कुठं राहत असेल तिथं कोणाचं भांडण झालं, आपल्या भावावर कुणी उगारलं किंवा आपल्या भावाला कुणी मारहाण केली तर त्यामध्ये आपले भाऊ तुटून पडतात. आपल्यासाठी अक्षरशः ते काही करायला तयार असतात. आपल्या बहिणीसाठी काही करायला तयार असतात. आपल्या भावांसाठी, भावंडांसाठी काहीही करायला तयार असतात. आणि ते प्रेम अतिशय निरागस असतं. खूप त्या प्रेमामध्ये एक वात्सल्य असतं आणि त्या प्रेमाची आपण उपमा कुठल्याही गोष्टीला देऊ शकत नाही, कारण ते अतिशय वेगळ्या वळणावर आलेलं प्रेम असतं. एका आईच्या उदरातून बाहेर आलेली ही अपत्य भावंडं ही अतिशय निरागस असतात. पण जसं जसं वय वाढत जातं, जसं जसं आपल्या सगळ्या सुधारणा होत राहतात, शिक्षण घेतात लोक, नंतर जेव्हा वैवाहिक जीवन येतं मग भावंडांची लग्न होतात. जो तो ज्याच्या त्याच्या परीने, कोण शिक्षण घेतं, कोण नोकरी करतं, कोण व्यवसाय करतं. आणि मग जेव्हा त्याही गोष्टीमध्ये लोकांचं प्रेम असतं, प्रेमात कुठं काही खंड येत नाही. आणि खंड जेव्हा केव्हा येतो ती गोष्ट पण आपल्याला माहीत असावी. ती म्हणजे आपल्या वडिलांची एकत्रित संपत्ती आणि तिच्या वाटपावरून सगळ्या गोष्टी खटकतात. इतक्या दिवसाचं बंधुभावाचं प्रेम, भाऊ बहिणीचं प्रेम बाजूला राहतं. इतक्या दिवस जे काही कुणी आईवडील असतील, जे कुणी आपले पालक असतील, त्यांच्याबद्दलचा आदर तो त्या एका शब्दामध्ये फक्त वाटणीसाठी कमी होऊन जातो. मग लोक अक्षरशः आईवडिलांना शिव्या घालतात किंवा ज्या बहिणी भावांचं किंवा ज्या भावाभावांचं अतिशय प्रेम असतं, एकमेकांसाठी आणाभाका घेतलेल्या असतात किंवा एकमेकांच्या प्रेमामध्ये हे एकमेकांना घास भरवलेले असतात, एकमेकांचे जखम झालेले असतात, एकमेकांना आधार देऊन मोठं झालेली ही जी भावंडं केवळ संपत्तीच्या वाटपासाठी एकमेकांची दुश्मन झालेली सुद्धा आपण पाहिलेली आहे. आणि त्यावेळेस यांच्या डोळ्यासमोर फक्त मी कसा श्रेष्ठ, मी कसं किती योगदान दिले, मी कुठल्या गोष्टीमध्ये माघार घेणार नाही, मला हे पाहिजेच, मी ते घेणारच आणि मी त्याच्यासाठी आग्रही राहील, हट्ट करील, अशा पद्धतीचं वर्तणूकसुद्धा आपण कुटुंबामध्ये, प्रपंचामध्ये अनेक लोकांची वाताहत होताना पाहिलेली आहे. हे आपण सख्या भावांचं सांगतोय. आता याचा संबंध राजकारणाशी काय आपण लावायचा? आता महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे, मग भारतीय जनता पार्टी असेल, हे 2 राष्ट्रीय पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस, आता एकीकडं
महाविकास आघाडी आहे, इकडं राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आहे, दुसरीकडं महायुती आहे, इकडं भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रीय पक्ष आहे. बाकी हे जे 4 पक्ष आहे, हे 4 पक्ष 2चे 4 असे हे 4 प्रादेशिक पक्ष आहेत. आता युती महाआघाडी यांच्यामध्ये जेव्हा आपल्याला असं वाटतं की यांच्यामध्ये किती प्रेम आहे, मग भारतीय जनता पार्टी, शिवसेना, अजित पवार यांच्यामध्ये किती सलोखा आहे, किती प्रेम आहे, किंवा महाविकास आघाडीतील काँग्रेस झालं, किंवा उबाटा सेनेचे नेते झालं, किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते झालं, यांच्यामध्ये किती सलोखा आहे, किती प्रेम आहे, यांचं प्रेम किती उतू चाललंय, असंच आपल्याला वारंवार वाटत असतं. आणि हे एकमेकांसाठी किती करतील किती नाही अशी परिस्थिती निर्माण होते. पण आम्ही नेहमी सांगत असतो की जेव्हा परिस्थिती तुमच्या समोर आहे आणि जेव्हा हे जागा वाटप हे नावाचं भूत या पक्षांसमोर येईल, तेव्हा हे एकमेकांचे तोंड पण बघणार नाही. वाटप या शब्दामध्येच अक्षरशः लोकांच्या वाटा वेगळ्या होतात. या वाटप या शब्दामध्ये अतिशय मोठी ताकद आहे की लोकांमध्ये विचार, जे एक असलेले विचारसुद्धा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या विचारांची दिशा वाट ही वेगळी करून देते. त्यामुळं ज्या पद्धतीने वर्ष 6 महिन्यापासून नरेंद्र मोदींना हरवायचे, तानाशाहाला हरवायचे, हुकुमशाही आता देशामध्ये येऊ पाहती, हे संविधान बुडवायला भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी निघाले. पण हे सगळं आपण 6 महिन्यापासून ऐकतोय. मग काँग्रेस असेल, शरद पवार असेल, किंवा उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील, या सगळ्या गोष्टी अगदी एका तोंडाने आपण बोलताना आपण बघितल्या. पण या जागा वाटपामध्ये अनेक गोष्टी त्यांनी करून दाखवल्या. मग कधी संजय राऊतांनी काय बोलायचं, तर कधी नाना पटोलेंनी काय बोलायचं, कधी बाळासाहेब थोरातांनी काय बोलायचं. आता यांचं 48 जागांचं वाटप पण झाले. कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या आहे, मग अगदी शिवसेना उबाटा गटाने 21, काँग्रेसच्या 17 आणि 10 जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार. आता यांच्या सगळ्या गोष्टी वाटून झाल्या. मग कुठल्या लोकसभेच्या कुठल्या जागा कोणत्या पक्षाने लढवायच्या त्यासुद्धा त्यांच्या वाटून झाल्या. पण सांगली ही लोकसभा मतदारसंघ हा पारंपरिक कायमचा, वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना तेव्हापासून सांगलीचा मतदारसंघ हा काँग्रेसचा. पण एक कोल्हापूरची जागा शिवसेनेची जी काही शाहू महाराजांसाठी काँग्रेसला दिली, त्याच्या बदल्यात यांनी ती डायरेक्ट जी सांगलीची जागा घेऊन टाकली. हा काँग्रेसवर झालेला अन्याय आहे असं नाना पटोलेंनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आमच्यावर फार मोठा अन्याय झालाय, ही डायरेक्ट घ्यायला नको पाहिजे होती, त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे होती, हा आमच्या तोंडातला काढलेला घास आहे, हे नाना पटोलेंचं म्हणणं आहे. खरं तर नाना भाऊ किंवा नाना भाऊंना थोडीफार काही जनाची मनाची जर वाटत असेल तर नाना भाऊच्या लक्षात यायला पाहिजे की तोंडातला घास काय म्हणतात. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची युती, जे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती, लोकांनी भरभरून मतं युतीला दिले होते. 105 आमदार भारतीय जनता पार्टीचे आणि 56 आमदार शिवसेनेचे निवडून आले होते. निर्विवाद सत्ता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युतीची आली होती. पण एक केवळ सत्तेच्या राजकारणामध्ये
आणि देवेंद्र फडणवीसांना बाजूला ठेवण्यासाठी ज्या गोष्टीचा समझोता नाना पटोले, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी केला आणि वारंवार सभांमध्ये नरेंद्र मोदींचा फोटो, अमित शहांचे भाषणं आणि जे समोर उद्धव ठाकरे बसलेले असायचे तिथं सुद्धा सांगितलं जायचं की महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होईल, देवेंद्र फडणवीसांच्याच नेतृत्वात ही निवडणूक होईल आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि तो पण 5 वर्ष देवेंद्र फडणवीस होतील, हे सुद्धा स्टेजवर बसून उद्धव ठाकरे नेहमी ऐकत होते. त्यांनी कुठेही असा या गोष्टीला विरोध केला नाही. पण बाकी वेळ आली, आता देवेंद्र फडणवीसांना आपल्याशिवाय मुख्यमंत्री होता येत नाही, होता येणार नाही. मग या संधीचा गैरफायदा घेऊन जी काही आणि शरद पवार आणि हे काँग्रेसचे नेते, मग नाना पटोले असतील, यांनी जो देवेंद्र फडणवीसांच्या तोंडामधील घास ओढला त्याला सुद्धा अन्याय म्हणतात. नाना भाऊ, तुम्ही तर लगेच सभापती झाले, तुम्हाला तर कुठलं भान राहिलं नाही. अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांना काय काय बोललं असेल, कारण देवेंद्र फडणवीस वारंवार जे काही बोलत होते, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, त्या गोष्टीची तुम्ही चेष्टा केली. मग जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील किंवा सुप्रियाताई सुळे असतील किंवा अनेक उबाटाचे नेते असतील, स्वतः उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, यांनी या पुन्हा येईन या स्लोगनची अक्षरशः चेष्टा केली. पुढे जाऊन जर सुप्रियाताई तर असा बोलू लागल्या की अकेला देवेंद्र क्या करेगा. खरं तर या सगळ्या शपथविधीच्या कार्यक्रमामध्ये सुप्रियाताई अगदी एखाद्या यजमान महिलेसारख्या किंवा एखाद्या वरमाई झालेल्या स्त्रीसारख्या नाचत होत्या आणि एकमेकांना गळा भेट देत होत्या. ह्या सगळा प्रकार आपण बघितलेला आहे. त्यामुळंच ही गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने सांगायची आहे की तुम्ही 6 महिन्यापासून किंवा 8 महिन्यापासून जो काही तुम्ही म्हणताय की आमचं किती प्रेम आहे, आम्ही शिवसेनेला मतं ट्रान्सफर करणारे, शिवसेना आम्हाला करणारे, राष्ट्रवादीला करणारे, ही गोष्ट बाजूला ठेवा. 8 महिन्यापासून तुमचं प्रेम आम्ही महाराष्ट्र बघतोय, पण जागा वाटपामध्ये एकमेकांची ऐशी तैशी करून टाकण्याची ही सुद्धा आपण ह्या पक्ष आणि पार्ट्यांमध्ये क्षमता आपण पाहिली. जागा वाटपांमध्ये कुणी कोणाचं नाही. मग कसला राष्ट्रवादी पक्ष किंवा कसली उभाटाक आणि कसला काँग्रेस एकमेकांची किती खालच्या पद्धतीने टीका टिप्पणी करतात, एकमेकांना किती हिणवलं जातं, हेच आपल्याला यातून सांगायचे. या वाटप या शब्दामध्ये अतिशय मोठी ताकद आहे. इथं भले भले सुद्धा येऊन गेले पण वाटपामध्ये हरले. सख्खे भाऊ सुद्धा लहानपणापासून एका आईच्या उदरातून बाहेर पडतात आणि जेव्हा ते मोठे होऊ लागतात आणि त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत जेव्हा वाटपासाठी ते जेव्हा बसतात तेव्हा ते सगळं प्रेम विसरतात. मग एकमेकांना, भावांना एकमेकांना कधीतरी आपण मदत केली असेल किंवा एकमेकांच्या जखमेवर आपण मलम लावला असेल, फुंकर मारली असेल, ती गोष्ट सुद्धा या वाटपामध्ये लोक विसरतात. तेव्हा हे राष्ट्रीय पक्ष किंवा राजकीय पक्ष हे तर काही सख्खे भाऊ नाहीये. भावाभावांमध्ये, सख्या भावांमध्ये वाटपात भांडणं होतात. तेव्हा राजकीय पक्ष हे काही अछूत नाही, राजकीय पक्ष कोणाचेच कोणी नाही. तेव्हा यांच्यामध्ये सुद्धा भांडणं होणार, वाटपमध्ये एकमेकांच्या पार अक्षरशः कपडे ओढणार, फाडणार, एखाद्याला नागडं करणार, अशी परिस्थिती राजकीय पक्षांची असते. राजकीय पक्ष कोण कोणाचा नाही, जो तो फायद्याचं ज्याचं त्याचं बघत असतो.
तेव्हा नानाभाऊ कोणी कोणाच्या तोंडातून घास ओढला आणि देवेंद्र फडणवीसांच्या तोंडातून कुणी घास ओढला आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांनी देवेंद्र फडणवीसांवर काय अन्याय केला, आता तुम्हाला या भारतीय जनता पार्टीच्या ज्या काही 27 वर्षाचं अलायन्स होतं आणि किती सहन केले हे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंच आहे. पण आता ठाकरे गटाची लिस्ट, उमेदवारांची लिस्ट बाहेर जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये कुठलं डिस्कस सुरू झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे, काय सांगाल? असं आहे की सन्माननीय उद्धव ठाकरेजींचा अनुभव आम्ही खूप वर्ष घेतलेला आहे, त्यामुळे आम्हाला याची सवय आहे. आता काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर त्यांनाही त्याची सवय करून घ्यावी लागेल, ते असंच वाटतं. आता तुम्हाला सवय करून घ्यायची आहे उद्धव ठाकरेंची, कारण हा माणूस असाच आहे. हे सहन करून करून देवेंद्र फडणवीसांनी अक्षरशः या माणसाला किती सन्मान दिला. हा माणूस उद्धव ठाकरे या जुन्या लोकांचा कधी झाला नाही किंवा ज्यांचं जे काही युती आहे 27-28 वर्षाची त्यांना ती तोडताना काही वाटलं नाही किंवा कितीही करा, या माणसाला सत्तेसाठी स्वार्थासाठी तो काहीही करू शकतो. तेव्हा तुमची गोष्ट तर वेगळी, तुम्ही तर काल त्यांच्याबरोबर आले तेव्हा तुम्हाला अजून उद्धव बाळासाहेब ठाकरे समजले नाही. तुम्हाला त्यांची सवय करून घ्यावा लागेल, समजून घ्यावा लागेल. इतकंच आपल्याला यातून स्पष्ट करायचं होतं, सांगायचं होतं. तेव्हा या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र अतिशय डोळस प्रकारे बघतोय, कोण कोणावर अन्याय करते आणि कोण कोणाच्या तोंडातला घास ओढतंय. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.